नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार। पहा सविस्तर बातमी। राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चिततेच्या छायेत आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेतील मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते। मात्र सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटले तरी वाढीव हप्त्याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। परिणामी या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केलं की सरकारने दिलेले आश्वासन ते विसरलेले नाहीत। त्यांनी सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत असून लवकरच महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळायला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सरकार लवकरच वाढीव हप्ता देणार असल्याचे जाहीर केले आहे। मात्र हप्ता वाढीची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार याची निश्चित तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय। महसूल मंत्री बावनकुळे यांनी महिलांबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे। गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी नव्याने कर्जमाफी दिली जाणार आहे। यासोबतच शेतातील पंपांसाठी लागणाऱ्या वीज बिलात पुढील 5 वर्षासाठी सवलत दिली जाणार आहे। घरगुती वीज दर ही 8.20 रुपयांवरून 6 रुपये प्रति युनिटपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सुलभ होईल। एकीकडे महिलांना लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याविषयी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत। मात्र या घोषणा प्रत्यक्षात केव्हा अंमलात येतील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।